इंडिया 24 न्यूज एक्सप्रेस मराठी आयोजित करीत आहे ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा 2025। या स्पर्धेचे प्रायोजक आहेत सिद्धगिरी हॉटेल अँड रिसॉर्ट, सिद्धनाथवाडी वाई, पाचगणी रोड, सातारा। नमस्कार, मी महेश शिवाजी वाघापुरे, राहणार दत्तवाडी देऊळगाव वाडा, तालुका दौंड, जिल्हा पुणे। मी माझे शिक्षण वरवण मध्ये एकनाथ सीताराम देवकर विद्यालय मध्ये आहे। मी FY BCom या वर्गात शिकत आहे। तर आज आपण आयोजित केलेल्या 2025 मध्ये ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेमध्ये आम्हाला बोलण्याची संधी दिल्याबद्दल सर्वप्रथम सर्व आयोजकांचे व नियोजकांचे मनापासून आभार मानतो। आणि मी निवडलेला विषय थोर समाज सुधारकांविषयी काय आपले मनोगत 2-4 मिनिटात सांगतो। त्यांचे मनोगत 2-4 मिनिटात सांगणे इतके छोटे नाही, पण टाइमाअभावी मी ते माझ्या तोंडून सांगण्याचा प्रयत्न करतो। कृपया लक्ष द्यावे, काळजीपूर्वक ऐका। काळाची खूप गरज आहे। महाराष्ट्राला संतांची भूमी म्हणून ओळखलं जातं। महाराष्ट्रात अनेक महान थोर पुरुष होऊन गेले, जसे की निश्चयाचा मामेरू, बहुजनांचे आधारू, श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज। छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलायचं झालं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म पुणे जिल्ह्यात जुन्नर शिवनेरी किल्ल्यावरती झाला। तेथे शिवाई मातेचं मंदिर असल्यामुळे त्यांचे नाव शिवाजी ठेवण्यात आले। 19 फेब्रुवारी 1630 यावेळेस महाराष्ट्राला छत्रपती लाभले, जन्मास आले। छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र देखील धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज धर्मरक्षक छावा या ग्रंथातून आपण अभ्यासू शकतो। छत्रपती शिवाजी महाराजांचे शिवचरित्र आपण एकदा तरी वाचले पाहिजे। छत्रपती संभाजी महाराजांचे छावा ही कादंबरी आपण एकदा तरी वाचली पाहिजे। त्याचबरोबर शिक्षणात बद्दल बोलायचं झालं तर सावित्रीबाई फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांनी 3 जानेवारी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारीला खंडोजी नेवसे यांच्या पोटी झाला। सावित्रीबाईंच्या अवघ्या 9 वर्ष वय असताना त्यांचा विवाह महात्मा ज्योतिराव फुले यांच्यासोबत करण्यात आला। महात्मा ज्योतिबा फुले हे थोर समाज सुधारक आहेत। त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांनी शेतकऱ्याचा सूड, स्त्री पुरुष समानता यांसारखे वृत्तपत्रे, पुस्तके लिहिली। एकदा तरी आपण त्यांना वाचलं पाहिजे, ही खूप काळाची गरज आहे। बाबासाहेब आंबेडकरांबद्दल बोलायचं झाल्यास तर बाबासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्राला संविधान दिले। संविधान लिहिण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांना 2 वर्ष 12 महिने 18 दिवस इतका कालावधी लागला। हे संविधान तयार करताना 3 लाख रुपयांपेक्षा जास्त खर्च झाला। व या संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते। त्यांच्या अध्यक्षतेखाली 284 प्रतिनिधी मिळून बैठक बसून हे संविधान महाराष्ट्राला दिले। महाराष्ट्रामध्ये आता आपण पाहतो शिवाजी महाराज पाहिजेत, पण त्यांची समाधी शोधणारे फुले नकोत। शाहू महाराजांचे आरक्षण पाहिजे, पण त्याला कायद्याच्या चौकटीत बसवणारे बाबासाहेब नकोत।